आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृत प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। तरीसुद्धा जशी निवडणूक जाहीर झाली आणि उमेदवारी सगळ्या जाहीर होण्याच्या आधीच आमचे सर्व इच्छुक उमेदवार प्रत्येक घरी जाऊन आले होते। आत्ताची परिस्थिती पाहता श्रीगोंद्याने कल बदलायचं ठरवलेलं आहे, निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे आणि परिवर्तन होत असताना 23-0 करूनच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला जे आजचे आमचे उमेदवार आहेत हे उद्याचे नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी जनतेने देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जनतेला विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की विकासाच्या मुद्द्यावर जनता आज नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। तर एकंदरीत 23 पैकी 14 महिला उमेदवार दिले आहेत। महिला सक्षमीकरण म्हणता येईल याला, नक्की या महिला देण्याचं मागचं कारण काय होतं आणि त्यांचा फायदा नक्की पक्षाला कसा होईल ते मी मागेही सांगितलं। कसं होतं की आज श्रीगोंद्याची शिस्त बिघडलेली आहे, श्रीगोंद्याला कुठेतरी दिशा लावणं गरजेचं आहे। श्रीगोंद्यावरती आणि श्रीगोंद्याच्या जनतेची इच्छा आहे की या पालिकेवर संस्कार होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात चांगले संस्कार ह्या माता भगिनी करू शकतात। त्यामुळे आम्ही ठरवलं की आमच्या सर्व माता भगिनींना, आमच्या सर्व रणनागिनींना, म्हणजे माता भगिनींचा विषय असतो की ती मायेचा हातही फिरवू शकते आणि वेळ आली तर दुर्गेचा अवतारसुद्धा घेऊ शकते। त्यामुळे उत्तम अशा प्रकारचा जर कारभार व्हायचा असेल आणि चांगलं सुशासन आणि प्रशासनामध्ये जर पालिका चालवायची असेल तर आमच्या माता भगिनींना संधी दिली पाहिजे। या मानसिकतेतनं आम्ही 14 महिला उमेदवारांना संधी दिलेली आहे। म्हणजे जवळजवळ तसं पाहिलं तर 50% हे आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असतं, पण आम्ही हे 50%वरनं 60%पर्यंत घेऊन गेलो आहे। जनरल जागेवरती आमच्या महिला उमेदवार आहेत। म्हणजे ज्यावेळेस माझी जे भाऊजाई आहेत इंद्रायणी पाचपुते यांचं नाव चर्चेत आलं, त्यानंतर अध्यक्षपद हे तसं पाहिलं तर जनरल आहे, सर्वसाधारण पुरुषासाठी आहे ते, तरीसुद्धा या जागेवरती सर्व महिला उमेदवार समोर आलेले आहेत। त्यामुळे आम्ही सुनीताताईंच्या नेतृत्वाखाली म्हणा ही 23 जणांची फौज, म्हणजे त्या अधिक 22 जण असे 23 जणांची फौज या पालिकेमध्ये पाठवायची आम्ही तयारी केलेली आहे। ते जनतेच्या कलाची वाट पाहतोय आणि जनतेने निर्णय घेतलेला आहे। आम्ही जनतेला एक माफीनामासुद्धा पाठवला होता आणि नक्कीच तो आत्मपरीक्षण करण्याची वेळ श्रीगोंद्यावरती आलेली आहे। प्रत्येकाने जर आत्मपरीक्षण केलं, कारण मला खात्री आहे की आमचे समोरचे जे काही पॅनल आहेत, काही लंगडे आहेत, काही दुबळे आहेत, हे सगळेजण शेवटी अर्थकारणावरती येत असताना जातीवाद म्हणा, समाजामध्ये तेढ कसा निर्माण होईल हा प्रयत्न करणार आहे। पण श्रीगोंद्याची जनता ही सुज्ञ आहे, ती कोणत्याही भूलथापाला बळी पडणार नाही। आपली भाजपची जर सत्ता आलीच तर महिलांसाठी पहिल्या 3 वर्षांमध्ये नक्की काय आमदार म्हणून उपाययोजना केलेला आहे? मी मुळात तुम्ही जर पाहिलं तर आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे। आम्ही कोणत्याही घोषणा करण्यापेक्षा आम्ही कृतीतनं निर्णय दाखवत असतो। माझी फक्त एक विनंती असेल, जर आमच्या सर्व उमेदवारांना संधी मिळाली तर पुढच्या 6 महिन्यामध्येच सगळं चित्र हे श्रीगोंद्याला स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। कारण श्रीगोंद्याने आता वेग धरलेला आहे, ह्या वेगामध्ये सहभागी व्हायचं असेल तर कोणताही गतिरोधक येता कामा नये अशी आमची श्रीगोंदेकरांकडून विनंती आहे। श्रीगोंदा नगरपालिकेचा विस्तार हा खूप मोठा झाला आहे। वाड्यावस्त्या भरपूर आहेत, त्याच्यात अनेक वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याची अजून सुद्धा पाईपलाईन गेलं नाहीत किंवा सुविधा नाही आहे। काय नक्की उपाययोजना? ते आता जो अमृत टप्पा 2 आहे त्याच्यामध्ये आता पाणी योजनेचं काम चालू आहे। त्यामुळे जवळजवळ 85 ते 90% वाड्यावस्त्या ह्या पाणी योजनेमध्ये सहभागी होऊन जातील। एक 10-15% भाग हा थोडासा अजून वंचित राहतो आहे। त्यासाठी आम्ही टप्पा 3चं सुद्धा नियोजन केलेलं आहे। श्रीगोंद्यामध्ये TP प्लॅनमध्ये परत रिव्हिजन करणं गरजेचं आहे, कारण श्रीगोंद्याची वाढ ज्यावेळेस TP प्लॅन झाला त्यावेळेस आत्ताच्या श्रीगोंद्यामध्ये वाढ ही नक्की झालेली आहे। अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत, पण मुळात म्हणजे काय होतं, शहरापेक्षा प्रत्येक प्रभागाचे प्रश्न वेगवेगळे आहेत। काही प्रभाग हे वाड्यावस्त्यांवर विखुरलेले असल्यामुळे अजूनही म्हणजे कधी दुर्दैव असं वाटतं की एखाद्या गावात आहेत का श्रीगोंदा शहरात आहे असं चित्र काही वाड्यावस्त्यांवर आहे। ते चित्र आम्हाला बदलायचं आहे, त्यासाठी आम्हाला संधी पाहिजे आणि जर संधी मिळाली तर नक्कीच पुढच्या पंचवार्षिकला हे चित्र वेगळं असेल ही मी खात्री देऊ शकतो। सत्ता भाषणामध्ये बोलताना आपण आता सांगितलं की काही लोक मास्क लावून फिरतात धुळीमुळे, नक्की कशा प्रकार होतो? ते कशामुळे फिरतात आता ह्याला जनतेने आत्मपरीक्षण केलं पाहिजे। पण सगळ्यात महत्त्वाचं, मास्क लावायची वेळ येते, तोंड जळवायची वेळ येते, त्यांनी काय केलं आहे हा प्रश्न जनता नक्कीच त्यांना विचारत असेल, त्यामुळे ते तोंड जळवत असतील। ते बघा कसं असतं, शेवटी सहानुभूतीपेक्षा निवडणूक ही मुद्द्यांवर होत असते आणि ही निवडणूक 100% विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे।